त्या पक्षाचं बोलायचं नाही, ज्याच्यामुळे हे वाद होतील. आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोणी बोलू नका, मनोमिलनाचा शेवटचा टप्पा जवळ आल्यासारखं वाटतं. काय आपली भूमिका असणार? वाटतोय ना, अजून आलेला नाही. चर्चा मागे 3 दिवसापासून साहेब सुरू आहेत. नाही, एक मिनिट. जर आपल्याला टप्पा जवळ आलेला माहिती असेल तर तो माझ्यापर्यंत आणि अजून देसाई साहेबांपर्यंत पोहोचलेला नाही. कारण आमच्या माहितीप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे परदेशामध्ये आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती जी मुलाखत होती ती 1.5 महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे. पण आमची म्हणजे माझं मत वैयक्तिक असं आहे की राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळं अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही. कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या? देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही, कोणाबरोबर जेवायला जायचं नाही, अमित शहा साहेबांकडे बघायचं नाही, त्याच्यानंतर मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही. म्हणजे हे मला मी जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो 5वी 6वीमध्ये आणि आम्ही जेव्हा मित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकमेकाला सांगायचो तू ह्याच्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही. असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही. आणि राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे, ते अशा अटीसमोर झुकू शकतं असं मला वाटतं.